चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. केसरेकर दाम्पत्याच्या मारेकऱ्याला शिक्षेच्या मागणीसाठी मोर्चा. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा, तसेच अनाथ झालेल्या त्यांच्या 2 मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी बेळगाव येथील मराठा समाज आणि मराठी भाषिकांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे रहिवासी असलेले मोहन केसरेकर व त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर हे उदरनिर्वाहासाठी सांगली येथे स्थायिक झाले होते. कुपवाड येथे त्यांची हत्या झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. या घटनेमुळे दाम्पत्याची 2 मुले मनाली आणि मनोज यांनी आईवडिलांचे छत्र गमावले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने समन्वयाने पुढाकार घेऊन या मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या भवितव्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, गुणवंत पाटील, रमाकांत कोंडुस्कर, RM चौगुले, भरत पाटील, सागर पाटील, सुनील बोकडे, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, सुधा भातखंडे, कपिल भोसले, शरद पाटील यांच्यासह शेकडो मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. भाजपचे आंदोलन सलग 5व्या दिवशीही सुरूच. राज्य सरकारमधील भ्रष्ट मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन अखंडपणे सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरू असलेला अनिश्चित काळासाठीचा दिवसरात्र धरणे सत्याग्रह 5व्या दिवशी देखील सुरू राहिला होता. यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, MB जिर्ली, पवनकुमार महाजन, राजेंद्र गुंदेशा, प्रमोद कोचेरी, बसवराज सानिकोप्प, बाळासाहेब कदम, अजित नाईक, संतोष पाटील, चिदानंद कोळी, शांतीनाथ सकवार व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस आयुक्तांकडून महामार्गाचा पाहणी दौरा. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील काही रस्त्यांची पाहणी केली. काही ठिकाणी दुचाकीस्वार उलट्या बाजूने येतात तर अनेक ठिकाणी पादचारी महामार्ग ओलांडतात. अशा ठिकाणी योग्य ती उपाय योजना करण्याची सूचना त्यांनी रहदारी व गुन्हे शाखेच्या DCP व ACPंना दिली. महामार्गावरून श्रीनगर गार्डनकडून KLI छत्रीकडे जाण्यासाठी पुढे अंडरब्रिजपर्यंत जावे लागते. परंतु अनेक वाहनचालक शॉर्टकट निवडत महामार्गावरून उलट्या दिशेने येण्याचे प्रकार वाढले आहेत. दिवसा वाहनांची ये-जा सुरू असतेच, परंतु
रात्रीच्या वेळीही येथून येणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढली आहे. यावर नियंत्रणासाठी विशेष सूचना फलक उभे करण्यात येणार आहेत. महामार्गावरून भरधाव वाहने जात असतात. त्याचा अंदाज न आल्याने अनेक पादचारी अपघातात मृत पावले असून गंभीर जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे येथे सूचना फलक लावण्याबरोबरच अन्य काही सूचना करता येतात याचीही पाहणी केली. श्री तुकाराम सहकारी बँकेला 62 लाखाचा नफा. श्री तुकाराम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची 75वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी बँकेच्या गतवर्षाच्या कार्याची माहिती दिली. तसेच मुदत संपलेल्या ठेवींचे ठेवीदारांनी नूतनीकरण करून बँकेस सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी पुढे बोलताना मरगळे म्हणाले, बँकेने 29,39,38,38,000ची विविध रूपात गुंतवणूक केली आहे. बँकेकडे 71,73,60,000चे खेळते भांडवल आहे. सभासदांच्या आर्थिक गरजांचा विचार करून बँकेने 38,54,76,000 रुपयांची कर्जे वितरित केली आहेत. 2025-26 काळात बँकेला 62,37,000 रुपये निव्वळ नफा झाला आहे. मिळालेल्या नफ्यातून सभासदांना यावर्षी 13% लाभांश जाहीर करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन नारायण पाटील, संचालक राजेंद्र पवार, विजय पाटील, राजू मर्वे, व्यवस्थापक संकोच कुंदगोळकर तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. वृद्ध दाम्पत्याला तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाला साकडे. बसवण गल्ली परिसरातील अरुंद बोळात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला रुग्णालयात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वृद्ध पतीला गंभीर मधुमेह असून आठवड्यातून 2 वेळा दर मंगळवारी आणि शुक्रवारी डायलिसिससाठी रुग्णालयात जावे लागते. या समस्येची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, शशिकांत आंबेवाडकर, शुभम हुली, मायकेल पिंटो आणि गौतम श्रॉफ यांनी परिस्थितीची पाहणी केली. या गंभीर समस्येबाबत स्थानिक प्रशासनाकडे तसेच संबंधित यंत्रणांकडे तब्बल 5 ते 8 वेळा तक्रारी व विनंत्या करण्यात आल्याचे सोशल वर्कर टीमने सांगितले. मात्र अद्याप या समस्येवर ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सोशल वर्कर रेस्क्यू टीमने स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. राख्यांनी सजली बेळगावची बाजारपेठ. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील बाजारपेठ आणि उपनगरातील टिळकवाडी, अनगोळ, वडगाम, शहापूर आणि ग्रामीण भागातील बाजारपेठेत राख्यांचे आगमन झाले आहे. विविध रंग, आकार आणि आकर्षक डिझाईनच्या राख्यांनी बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी महिला व युवतींची गर्दी होऊ लागली आहे. बाहेरगावी असलेल्या भावांना राख्या पाठविण्यासाठीही बहिणींची लगबग सुरू झाली आहे. यंदा राख्यांच्या दरात सुमारे 10% वाढ झाली असली तरी खरेदीवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. शहर उपनगरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही राख्यांचे स्टॉल सजले आहेत. यंदा पारंपरिक राख्यांसोबतच आधुनिक डिझाईनच्या राख्यांनाही मोठी मागणी आहे. विविध कार्टून पात्रांच्या, लाइटिंग तसेच धार्मिक व ऐतिहासिक राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. या राख्यांना लहान मुलांकडून विशेष पसंती मिळत आहे. आधुनिक प्रकारच्या राख्याही उपलब्ध आहेत. श्री वरद लक्ष्मी पूजा मोठ्या उत्साहात संपन्न. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी वरद लक्ष्मीपूजन हे व्रत प्रामुख्याने पाळले जाते. बेळगाव शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी श्री वरद लक्ष्मीपूजन भक्ती भावाने करण्यात आले. बेळगाव शहरात काल गुरुवारी पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे रात्री उशिरापर्यंत महिला वर्गांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. रंगबेरंगी फुले,
विविध प्रकारची फळे, पूजेचे साहित्य, नारळ आदी साहित्यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठात प्रचंड गर्दी होती. आज शुक्रवारी सकाळी देखील बाजारपेठेत गर्दी दिसून आली. आज पहाटेपासूनच घरात महिलांची लगबग होती. घरोघरी श्री महालक्ष्मीचे पूजन करून महानैवेद्य करण्यात आला. संध्याकाळी कुमारिका तसेच सवाष्ण बायकांना घरी बोलावून हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यात 5 शुक्रवार आले असून शुक्रवार दिनांक 28 रोजी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी पौर्णिमा तसेच वरदलक्ष्मी व्रत आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.